महाराष्ट्र विधानसभा नियम 94(1) अन्वये एका महत्त्वाच्या विषयावर विदर्भ मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात राज्यातील वैधानिक विकास महामंडळाचे पुनर्गठन करून प्रादेशिक समतोल राखण्यासाठी हा अनुशेष दूर करण्याच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे अध्यक्ष महाराज मी उपस्थित करण्यासाठी उभा आहे। अध्यक्ष महाराज, सन्माननीय मंत्री महोदय सुद्धा विदर्भातले आहेत आणि अध्यक्ष महाराज मग विश्वास आहे की राज्यामध्ये सरकार येतात जातात, पण अध्यक्ष महाराज ज्या मातीचं आपण खातो, ज्या मातीमध्ये पाणी पितो, ज्या जनतेमध्ये आपण मोठं होतो, त्या जनतेच्या कल्याणासाठी सत्ता असो अथवा नसो त्यांच्या मुद्द्याच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेणं हे सन्माननीय मंत्री महोदय, तुम्ही एक अतिशय आदर्श आमदार, अतिशय कार्यक्षम मंत्री आहात याचा मला अनुभव आहे। एक अभ्यासू मंत्री आहात, पण कधी कधी अध्यक्ष महाराज एखादा चांगला अभिमन्यू सारखा शूर योद्धा सुद्धा चक्रव्यूहामध्ये अटकून जातो, तशी आपली अवस्था होऊ नये। मंत्रालयाच्या खोटी माहिती देणाऱ्यांच्या मधात आपलं उत्तर जखडू नये ही सर्वप्रथम मी विनंती करतो। अध्यक्ष महाराज, एक वैधानिक विकास मंडळ निर्मितीचा अध्यक्ष महाराज एक इतिहास आहे। 26 जुलै 1984 ला याच सभागृहामध्ये या निर्जीव भिंतीनी विदर्भाचा तो हुंकार ऐकला, मराठवाड्याच्या वेदना ऐकत अध्यक्ष महाराज 26 जुलै 1984 ला मुख्यमंत्री तात्कालिक वसंतदादा पाटील यांचा 4:30 वाजता हा वैधानिक प्रस्ताव या सभागृहामध्ये मांडण्यात आला। संविधानाचा अनुच्छेद 371 खंड 2 ह्या विशेष बाब ज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, कच्छ आणि गुजरातचं सौराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र, अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये 371(2) हा अध्यक्ष महाराज विशेष प्रस्ताव अध्यक्ष महाराज गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी मांडला आणि पाटसकर म्हणून केंद्राचे केंद्रीय कायदा मंत्री होते, त्यांनी अध्यक्ष महाराज ही घटना दुरुस्ती तेव्हा केली। कारण अध्यक्ष महाराज एक गोष्ट लक्षात आली की 1953 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये विदर्भाच्या जनतेला सांगितलं गेलं की तुमच्या विकासासाठी, तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही संयुक्त महाराष्ट्रात आलं पाहिजे आणि त्या संयुक्त महाराष्ट्रात येण्याच्या या प्रस्तावावर अनेक मोठ्या नेत्यांनी अध्यक्ष महाराज आपले हस्ताक्षर केले। अध्यक्ष महाराज 1956 चा जेव्हा राज्य पुनर्रचनेचा कायदा व अनुषंगिक संविधानिक दुरुस्त्या याचा संसदेत विचार करण्यात आला, तेव्हा काही शंका घेतली गेली की तुम्ही मराठी भाषिकांसाठी एक राज्य हे मानताय, पण याची गॅरंटी काय की तुम्ही विदर्भाची जनता तुमच्या पाठीशी येईल, मराठवाड्याची जनता तुमच्या पाठीशी येईल, पण त्यांच्या विकासाची जबाबदारी आणि म्हणून एक संरक्षक कवच अध्यक्ष महाराज निर्माण केलं, त्यालाच अध्यक्ष महाराज आपण वैधानिक विकास महामंडळ म्हणतो। अध्यक्ष महाराज तेव्हा तात्कालिक नेते नरेंद्र तिडकेजी असतील, आज अध्यक्ष महाराज आपण कृषी दिन साजरा करतो, स्वर्गीय वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, हरित क्रांतीचे जनक होते, असा एक मुख्यमंत्री अध्यक्ष महाराज ज्यांचं स्मरण आज आपण केलं पाहिजे। जेव्हा आमच्या कृषी संदर्भामध्ये आम्ही आत्मनिर्भर होणार नाही तेव्हा ते विधानसभेत असं म्हणाले की मी मुख्यमंत्री म्हणून जर आत्मनिर्भर या महाराष्ट्राला शेती उत्पादनात केलं नाही तर मी फासावर चढेन, ही म्हणण्याची ताकद होती, कारण ते विदर्भाचं रक्त होतं। अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये ज्या विदर्भ मराठवाड्याच्या स्वतंत्र विकास महामंडळाच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी जागा शरद पवार साहेबांनी सुद्धा तेव्हा पाठिंबा दिला आणि तेव्हा सांगितलं, कोल्हापूरचं उदाहरण दिलं शाहू महाराजांचं की शाहू महाराज म्हणाले की मी जर चंदी ठेवली आणि एक सशक्त आणि अशक्त घोडा सोडला तर सशक्त घोडा अशक्त घोड्याला ती चंदी खाऊ देणार नाही, विधानसभेच्या रेकॉर्ड मध्ये अध्यक्ष महाराज। कारण काय होतं की आम्ही संयुक्त महाराष्ट्रात जेव्हा येऊ तेव्हा आमच्यावर अन्याय होता कामा नये आणि अध्यक्ष महाराज 1984च्या प्रस्तावाला अध्यक्ष महाराज 21 मार्च 1991 पर्यंत प्रस्ताव झाला, अंमलबजावणी होत नाही। अध्यक्ष महाराज तेव्हा तत्कालिक रायभान जाधव यांनी हक्कबंध आणला
आणि मग 30 एप्रिल 1994 स्वतंत्र विकास मंडळाचा आदेश निघाला. काय अध्यक्ष महाराज विकास मंडळ? अध्यक्ष महाराज ही आम्हाला एक कवच कुंडल आहे की महाराष्ट्राच्या मंत्रालयामधून पैसे खर्च करताना ही जाणीव ठेवण्याची आवश्यकता आहे की विकास खर्चाकरता निधीचे वाटप हे अध्यक्ष महाराज करताना समतोल विकासाची त्यामागे कल्पना असली पाहिजे. यासाठी अध्यक्ष महाराज या वैधानिक विकास मंडळाची स्थापना झाली. शिक्षण, प्रशिक्षण, सेवा योजन म्हणजे नोकरीच्या संदर्भात सुद्धा विदर्भाचा, मराठवाड्याचा टक्का लोकसंख्येच्या प्रमाणात असावा. मंडळाच्या सुयोग्य कामकाजासाठी नियम केले. 5 ऑगस्ट 1994 रोजी राजपत्रित केले. अध्यक्ष महाराज आमची जी लोकसंख्या आहे अध्यक्ष महाराज ती 23% आसपास होती. 18%, 19% आसपास मराठवाड्याची अध्यक्ष महाराज लोकसंख्या होती. पण अध्यक्ष महाराज दुर्दैव आमचं असं आहे की विदर्भ अध्यक्ष महाराज ज्या विदर्भाच्या संदर्भामध्ये अभिमानाने आम्ही सांगतो की या देशाच्या हृदयस्थानी नागपूर आहे, 0 माईल. अध्यक्ष महाराज ज्या नागपूरमध्ये दीक्षाभूमी आहे, ज्या दीक्षाभूमीवरून विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित वंचिताचा आवाज, त्याचा एल्गार शंखनाद केला. नमस्ते सदा वत्सले म्हणत राष्ट्रभक्तीची ज्योत बशाल प्रज्वलित करणारी अध्यक्ष महाराज रेशीम बागची भूमी आहे. जगातल्या 193 देशात 14 देशात वाघ आहे. 14 देशापैकी सर्वात जास्त वाघ हे विदर्भात आहे. ज्याला आपण टायगर कॅपिटल म्हणतो. वराड, सोन्याची कुराड, विदर्भाची काळी माती, पिकवी हिरे आणि मोती. अरे रामटेकचे सुपुत्र आहे, रामटेकचे कालिदास. आपण शेक्सपियर पेक्षाही बरोबरीने त्यांना अध्यक्ष महाराज मान्यता देतो. अध्यक्ष महाराज भगवान कृष्णांना युद्धामध्ये मदत करणारी माता रुक्मिणी आमच्या विदर्भाची आहे. प्रभू रामाच्या नावाने आमचं सरकार आलं. पण प्रभू राम राजा दशरथाची आई, राजा आजची पत्नी इंदुमती आपल्या विदर्भाची आहे. मंत्री महोदय आज उत्तरात कुणाची चिंता करू नका. आपण ज्या रामाच्या नावाने निवडून येतो, रामटेकचा राम आणि चंद्रपूरचा चंद्र, आपण रामचंद्राचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू. पण अध्यक्ष महाराज आज काय अवस्था आहे अध्यक्ष महाराज? आमचा हक्क आहे. आम्हाला तुम्ही तुकड्यावर जगण्यासाठी सांगता की मंत्रालयातून आमचं कवच काढून घेतलं. वैधानिक विकास मंडळ असतं ते या अधिकाऱ्यांना बेसुमार कशाही पद्धतीने पैसे खर्च करता येत नाही. आम्ही यांच्या तुकड्यावर जगायचं का? आमचा हक्क नाही अध्यक्ष महाराज. काय केलं अध्यक्ष महाराज? मी स्वतः 11 डिसेंबर 2025 ला 51 आमदारांचं पत्र दिलं. मी पूर्ण तुम्ही काय काय पत्र दिलं ते वाचून दाखवतो. आज आमच्या नशिबात काय अध्यक्ष महाराज? वैधानिक मंडळ नाही. मानव विकास तुम्ही 31 मार्चला बंद केला. कोणाच्या सुपीक डोक्यातून या नापीक कल्पना निघतात? बंद करण्याच्या अगोदर राज्यमंत्री महोदय तुमची अनुमती घेतली होती का? मानव विकास का बंद केला? 125 तालुके मानव विकास निर्देशांकामध्ये 60 आमच्या विदर्भाचे, मराठवाड्याचे, पुणे विभागाचा एकही नाही म्हणून बंद करता काय? विदर्भामध्ये मानव विकास हा यशस्वी प्रयोग होता. मी वाचून दाखवतो. अध्यक्ष महाराज नक्षल भत्ता होता. अधिकारी एकतर आमच्याकडे येतच नव्हते. जंगली भाग आहे म्हणून येत नव्हते. नक्षलवाद वाढला. तुम्ही नक्षल भत्ता सुरू केला, तोही बंद केला. अरे अशा थोड्याशा पैशानी काय तुमचं तिजोरी रिकामी होणार होती? तुम्ही नक्षल भत्ता बंद करून टाकला. धानाचा बोनस मागतोय अध्यक्ष महाराज. 9 लाख शेतकरी आहे. धान शेतकरी सर्वात गरीब शेतकरी. अरे स्वर्गीय गोपीनाथजी यासाठी या विधानसभेत घडले. मग तर याचं आश्चर्य वाटतं की 2013 मध्ये धानाचा पहिला बोनस कोणी दिला माहिती आहे अध्यक्ष महाराज? काँग्रेसच्या सरकारने. आदरणीय तात्कालिक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिला. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा बंद झालं. मी या सभागृहातून म्हणायचो धानाचा बोनस द्या, बोनस द्या. दिला नाही. पण नंतर अध्यक्ष महाराज मागच्या वर्षी आपण 25 मार्च 2025 ला 20,000 रुपये हेक्टरी धानाचा बोनस दिला. मी अनेकदा पत्र दिली. उद्या त्यावर अर्धा तासही चर्चा घडवतोय, त्यावर मी आता जास्त बोलणार नाही. पण तुम्ही विदर्भाचा विकास म्हणजे काय म्हणता? अरे तिथं कोळसा आहे म्हणून थर्मल पॉवर स्टेशन येतात. वीज इथं येते, चमचमाट इथं आहे.
आणि तिकडे काय फ्लॅश राख. तुम्ही आता गडचिरोलीत आयनवर तुम्ही सहपालक मंत्री आहात, ते काही उपकार नाही करताय. अरे देवानी आम्हाला खनिज संपदा दिली म्हणून तिथे येत आहे. आणि सांगताना काय उत्तर देता, म्हणजे मुंबईचे 35% इन्कम टॅक्स दिल्या जातात. अरे बाबा, इन्कम टॅक्स मुंबईकर देत नाही, इथे हेडक्वार्टर आहे. सिमेंट उद्योग अल्ट्राटेक चंद्रपूर गडचांदूर, माणिकगड सिमेंट गडचांदूर, थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर, इथं हेडक्वार्टर आहे. आता टॅक्सेशन इथं होते म्हणून गैरसमज करून घेतं का की टॅक्स तुम्ही भरता म्हणून. 11 लाख कोटीचे कामं तुम्ही MMRDA मध्ये करता आणि विदर्भाच्या तोंडाला अध्यक्ष महाराज पाणी पुसता. मामा तगाव पैसे द्यायला तयार नाही. मी अर्थमंत्री होतो, एका झटक्यात 200 कोटी दिले. 2 कोटी 5 कोटी थेंबे थेंबे. दादा कोंडकेचं गाणं आहे, पाणी थेंब थेंब गेलं तसं पैसे थेंब थेंब गेलं. अध्यक्ष महाराज तुम्ही असे पैसे देता अध्यक्ष महाराज विदर्भासाठी. अध्यक्ष महाराज, माझी माननीय मंत्री महोदयांना आग्रहाची भूमिका आहे की अध्यक्ष महाराज या अगोदर दर 5 वर्षांनी आम्हाला याच्यामध्ये मुदतवाढ दिली जायची. मंत्री महोदय अभ्यासू आहे, हुशार आहे, मग जाणीव आहे, अतिशय चांगले आहे. रामटेकच्या पवित्र भूमीतून आहे, जिथं प्रभू रामाचा स्पर्श झाला त्या भूमीतून आले आहे. विदर्भाच्या जनतेची भूमिका तुम्ही समजून त्यावर उत्तर दिलं पाहिजे ही अपेक्षा आहे. आणि मी तुम्हाला विश्वास सांगतो, विदर्भ आणि मराठवाडा माझी सासूरवाडी आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचं तुम्ही कल्याण कराल तर तुमचं या जन्मात तर कल्याण होईल, पण पुढच्याही जन्मात कल्याण होईल. आणि म्हणून तुम्ही मी ज्या मागण्या करणार आहे त्या नाही म्हणू नका. पहिलं अध्यक्ष महाराज, माननीय मंत्री महोदयांना माझी पहिली मागणी आहे, मी हे पत्र देतो अध्यक्ष महाराज. 55 आमदारांनी सह्या केल्या. आपण पहिली माझी मागणी आहे की आपण विदर्भ वैधानिक विकास मंडळासाठी सन्माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांकडे उद्याच पत्र पाठवून वेळ मागवावा की 55 आमदारांना भेटायची इच्छा आहे. वैधानिक विकास मंडळाचा प्रस्ताव तिथं आहे. मराठवाडा आणि विदर्भाचा वैधानिक विकास मंडळाचा प्रस्ताव हा अध्यक्ष महाराज ताबडतोब मंजूर केला पाहिजे. अध्यक्ष महाराज, कदाचित तुम्ही उत्तरात सांगाल की आम्ही एवढे पत्र पाठवले आणि बाकी सांगाल, मला मान्य आहे. आपण साधं मंत्री आमदार म्हणूनही पत्र पाठवतो, सचिवांना पत्र पाठवतो, एखाद्या मंत्र्यांना पत्र पाठवतो, मुख्यमंत्र्यांना, पण थांबतो का? आपण काय करतो? प्रत्यक्ष भेट घेतो. तुम्ही काय करताय? आम्ही वैधानिक विकास मंडळानं किती पत्र पाठवले मी वाचून दाखवतो. म्हणजे सरकारच्या वतीने अध्यक्ष महाराज हे मान्य करताय की 23 जून 2020 देवाशीष चक्रवर्ती साहेब यांनी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर केला. त्यानंतर अध्यक्ष महाराज या संदर्भात सरकारच्या वतीने 6 पत्र अध्यक्ष महाराज पाठपुराव्याची पाठवल्या गेली. आता माझी आपल्याला विनंती आहे की हे पत्र तुम्ही पाठवले 22 डिसेंबर 2022 ला राज्यपाल तात्कालिक भगतसिंग कोश्यारींनी पाठवलं. 19 जुलै 2023 ला सन्माननीय सौरभ विजय यांनी पाठवलं. 9 एप्रिल 2023 ला राज्यपाल रमेश बैस यांनी अमित भाईंना पत्र पाठवलं. 14 डिसेंबर 2023 ला तात्कालिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित भाईंना पत्र पाठवलं. या ठिकाणी 24 मार्च 2025 ला तत्कालिक राजगोपाल देवराजी यांनी पत्र पाठवलं आणि आचार्य देवव्रत यांनी नोव्हेंबर 25 मध्ये पत्र पाठवलं. तुम्ही आकडे सांगण्यापेक्षा मीच सांगून देतोय. पण मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, हे काय चिठ्ठी आई है, वतन से चिठ्ठी आई है असं म्हणून कधी त्या चिठ्ठीवर निर्णय होतो का? एवढ्या गंभीर प्रश्नावर आज तुम्हाला मी मुद्दाम एक हे सांगेल की याच्यानी काय झालं. मला माहिती आहे, आता म्हणता येत नाही कारण शेवटी आपलेच दात आपलेच ओठ असतात. काय उत्तर देता तुम्ही उत्तर देता आम्ही हे माझ्याकडे उत्तर आहे. या उत्तरात तुम्ही काय म्हणता अध्यक्ष महाराज म्हणजे कसं फसवायचं. मी 1995 मध्ये अध्यक्ष महाराज एक कथा सांगितली होती, पुन्हा सांगतो आता 2026 मध्ये. एका यात्रेमध्ये 2 दुकानं लागली. एका दुकानावर बोर्ड होता 5 रुपये प्लेट दुधी हलवा, दुसऱ्याने लिहिलं होतं 10 पैशात दुधी हलवा. आता गर्दी 10 पैशात दुधी हलवा आहे म्हणून गेली. आतमध्ये गेले आणि अध्यक्ष महाराज त्यांनी पाहिलं कुठं प्लेट दिसत नाही, चमचा दिसत नाही, हलव्याचा तर प्रश्न नाही. त्यांनी त्याला विचारलं, अरे मी 10 पैसे दिले ना एंट्रीचे, तू लिहिलाय ना बोर्डावर दुधी हलवा. एक दुधी लटकवून ठेवली होती, म्हणाला 10 पैशात दुधी हलवा. विदर्भाच्या बाबतीत तुम्ही तसं करताय.
हे विदर्भाच्या बाबतीत हे तुमचं नियोजन विभाग उत्तर आहे. मुद्दा क्रमांक 29 तुम्ही काय सांगितलं अध्यक्ष महाराज? उत्तरात काय सांगितलं अध्यक्ष महाराज? की आम्ही नियतव्यय ठेवलाय आणि काय फुशारकी मारताय. विदर्भासाठी 23.3% लोकसंख्या आहे, पण आम्ही मात्र 26.4% ठेवलाय. मराठवाडा 18.75, आम्ही मात्र 18.66 ठेवलाय. पहिल्यांदा मलाही वाटलं दुधी हलव्याच्या दुकानासारखं, अरे वा 10 पैशात दुधी हलवा आहे. गेले 4 वर्ष मी विचारतो आहे की मला खर्चाचा तपशील द्या ना. फेविकॉलचा ही जोड निघून जाईल, अंबुजा सिमेंटची भिंत तुटेल, पण तुमच्या अधिकाऱ्याच्या ओठातून मात्र किती खर्च केला हे काढताच येत नाहीये. आणि तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा, रामटेकच्या रामाची शपथ घेऊन तुमच्याकडे जरी हिशोब आहे का खर्चाचा, खरा शपथ घेऊन सांगा. रामटेकच्या रामाची सांगा, आता अयोध्येच्या रामाकडे नका जाऊ. अध्यक्ष, दुसरा मुद्दा 1953 मध्ये करार केला. अध्यक्ष महाराज, मी करार आता वाचत नाही वेळेच्या अभावी, पण अध्यक्ष महाराज तुम्ही करार केला ना 1953 मध्ये. आम्ही काही आनंदाने तुमच्याशी आलो नव्हतो संसार थाटायला. तुम्ही आम्हाला करार केला 1953 मध्ये. अध्यक्ष महाराज, हा करार काय होता अध्यक्ष महाराज? या करारामध्ये ज्या सह्या आहे अध्यक्ष महाराज त्या मी वाचून दाखवतो. अध्यक्ष महाराज, या करारानुसार अध्यक्ष महाराज तुम्ही आम्हाला ज्या गोष्टी कबूल केल्या विदर्भ मराठवाड्याच्या लोकांना, काय कबूल केलं अध्यक्ष महाराज? तुम्ही अध्यक्ष महाराज असं सांगितलं, हा 28 सप्टेंबर 1953चा करार आहे. करारावर सह्या कोणाकोणाच्या आहे? अध्यक्ष महाराज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर देशमुख, बॅरिस्टर शेषराव वानखेडे, राकरू पाटील सर्वोदयी चळवळीचे आणि अशा अध्यक्ष महाराज सह्या. करार केला अध्यक्ष महाराज. हे काही प्रेमपत्र नाही आहे, करार आहे. तुम्ही जेव्हा आम्हाला घेतलं तेव्हा त्या करारात तुम्ही काय म्हणाले अध्यक्ष महाराज? की आम्ही दुसरी राजधानी ही नागपूर आहे. 6 आठवड्याचं अधिवेशन होईल, ठीक आहे, 6 आठवडे घेत नाही मान्य. पण तुम्ही काय सांगितलं? आम्ही न्याय्य विकास, आणि नुसतं न्याय्य विकास नाही, नोकरी आणि उद्योगाच्या संधी या सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात देऊ. मग मी पत्र दिलं की अध्यक्ष महाराज की नोकरीच्या संधी आमच्या विदर्भात आहे का? तर अध्यक्ष महाराज हे पत्र आहे, 17 फरवरीचं पत्र आहे. काय म्हणतात अध्यक्ष महाराज? की विभागनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात नोकर भरती करण्याचे बंधन सध्या वैधानिक विकास महामंडळे अस्तित्वात नसल्याच्या परिस्थितीत लागू आहे किंवा कसे हे आमच्या लक्षात येत नाहीये, आणि म्हणून आम्ही आकडे देऊ शकत नाही. पहिल्यांदा मला वाटायचं IAS म्हणजे इंटेलिजंट इन ऑल सेन्स, हे असं उत्तर आहे. अरे करार केलाय, तुम्ही करार मोडता. अध्यक्ष महाराज, लोकसंख्येच्या अनुपातामध्ये तुम्ही नोकरी देण्याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज आमच्याशी धोका करत आहात. तुम्ही आमच्या सोबत अध्यक्ष महाराज मानव विकास बंद करून आमची थट्टा करतात अध्यक्ष महाराज. आशिषजी मंत्री महोदय, आज एक अतिशय उत्तम संधी आहे. मी ज्या मागण्या करतोय ना त्या पूर्ण करा. तुम्ही उत्तरात तुम्हाला त्यांनी दिलं असेल की आम्ही अजून वैधानिक विकास मंडळे बंद केले नाही, 3 कोटी रुपये पगार आणि बाकी खर्चावर आम्ही करतोय. करत आहे, मलाही माहिती आहे, कारण तुम्ही बुद्धिमान आहात. तुम्ही बुद्धिमान असेल म्हणजे तुम्ही म्हणजे आशिषजी नाही, सरकार मधले अधिकारी नाही, पण ते असे बुद्धिमान नाही, ते आपले प्रेमावर असणारे आहे. अध्यक्ष महाराज, आमची मागणी काय? मंत्री महोदयांना मागणी आहे की पहिली गोष्ट उद्याच्या उद्या नामदार अमित भाईंना तुम्ही पत्र द्या, वेळ मागा. की विधानसभेतले 55 आमदारांनी आपल्याला पत्र दिलं आहे, त्याची कॉपी तुम्हाला मी ताबडतोब देतो, आणि तुम्ही मान्य अमित भाईंचा वेळ मागा. ठीक आहे. दुसरं अध्यक्ष महाराज, तुम्ही अर्थ राज्य मंत्री आहात, नियोजन तुमच्या विभागामध्ये आहे. साधं गणित आहे हो. तुम्हाला माहिती आहे का की आमच्याकडे हा नक्षलवादाचा कॅन्सर होता की नाही? कुठे डॉक्टर तुमचा मित्र असेल तर विचारा. कॅन्सर जरी पूर्ण बरा झाला ना तरी 4 ते 5 वर्ष काही औषधी सुरू ठेवाव्या लागतात की तो कॅन्सर पुन्हा येऊ नये.
हे तत्व आहे. आता तुम्ही नक्षलवादाचा कॅन्सर दूर झाला, तुम्ही ताबडतोब नक्षल भत्ताही बंद केला आणि पुन्हा कॅन्सर उफाळला तर कोण जबाबदार आहे? म्हणजे आम्ही काय जीव देण्यासाठी विदर्भात राहतो का? आम्ही त्याच्यासाठी वीज देतो का? सिमेंट आमचं घर इकडे बांधलं जात आहे अध्यक्ष महाराज. आणि म्हणून नक्षलग्रस्त भत्ता हा ताबडतोब सुरू करा. आता काय झालं, पहिले नक्षलग्रस्त भत्ता होता म्हणून लोक यायचे, आता कोणीही अधिकारी येत नाही. शेवटी तुम्ही एखाद्या अध्यक्ष महाराज लोकांना जर चांगलं काहीतरी चांगलं द्याल तर ते येतील ना, त्याशिवाय येणार आहे का? दुसरी माझी मागणी आहे, नक्षलग्रस्त भत्ता ताबडतोब सुरू करा आणि जे अधिकारी भत्ता सुरू करण्यामध्ये आडकाठी टाकत असेल ते नक्षलवाद्याचे सहकारी आहे म्हणून अटक करा. कारण नक्षलवाद वाढवण्यामध्ये इनडायरेक्टली अप्रत्यक्ष त्यांचं योगदान आहे. खूप चिंता करता हो. मी अर्थमंत्री राहिलो आहे, देशामध्ये बेस्ट फायनान्स मिनिस्टर म्हणून माझाही सत्कार स्वर्गीय अरुण जेटलींनी इंडिया टुडेच्या मंचावर केला. 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस केला. ह्या 22-25 कोटींनी काय आपला राज्य बुडणार आहे? नक्षलग्रस्त भत्ता बंद केला, धानाचा बोनस, नाही तर भात खाणं बंद करा. धानाचा बोनस द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहे, तुमच्या रामटेक मध्ये आहे ना, मग कुऱ्हाडीचा दांदा गोत्यास काय नाही झाला पाहिजे. अध्यक्ष महाराज, आता दुसरी एक मागणी आहे, जे खरं तर मी पुन्हा एकदा म्हणजे नम्रपणे सांगतोय की मंत्री महोदय खरंच अभ्यासू आहे. तुम्ही एकदा DMF आणि MDF याची एकदा बैठक करा. याच्यामध्ये सुद्धा विदर्भामध्ये अध्यक्ष महाराज 85% खनिज संपदा, आणि ती कोण्या सरकारने दिली नाही आहे, ती देवानी दिली आहे डायरेक्ट. 85% खनिज संपदा आहे. तर डिस्ट्रिक्ट मायनिंग फंड आणि दुसरं मायनिंग डेव्हलपमेंट फंड याचा आपल्याला एकत्रित बसून विचार केला पाहिजे. त्या अधिकाऱ्यांचं बरं असतं, त्यांची बुद्धी सकारात्मक कामासाठी लावण्याच्या ऐवजी शब्द छल करण्यासाठी लावतात. धारणा निश्चित करावी, काय व कसे, हे काही बरोबर नाही अध्यक्ष महाराज. मानव विकास, मला माहिती आहे मंत्री महोदय या संदर्भामध्येही गंभीर आहे, पण अध्यक्ष महाराज नवीन योजना येईपर्यंत मानव विकास का बंद केली? नवीन योजना आणणार आहात तुम्ही, मला समजलं, पण तुम्ही समजा एखादं नवीन घर बांधताय तर जुनं घर तोडून टाकाल का? पहिले नवीन घर बांधाल, मग जुन्या घरातून तुम्ही मग त्याला काय तोडायचं? 31 मार्चलाच मानव विकास बंद. मानव विकासाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज मी लक्षात आणून देतो, मानव विकासाच्या संदर्भामध्ये खरं तर ही का बंद केली मलाही समजत नाही, की मानव विकासासारखी अतिशय चांगली योजना होती ती अध्यक्ष महाराज का बंद केली? अध्यक्ष महाराज मानव विकासाच्या बाबतीत आपल्याला माहिती देतो, डिपार्टमेंटनी दिलीच असेल, पण 29 जून अध्यक्ष महाराज 2006 हा शासन निर्णय झाला काँग्रेसच्या सरकारमध्ये, जे आमच्या विदर्भ विरोधी साधारणतः भूमिका असायचे, पण त्यांनी विदर्भ विरोधी भूमिका घेताना विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महाराज 29 जून 2006 शासन निर्णय पहिल्यांदा 25 तालुक्यामध्ये आरोग्य, शिक्षण व उत्पन्न वाढ यासाठी अध्यक्ष महाराज तो लागू केला. पण नंतर असं लक्षात आलं की याच्या निर्देशांकामध्ये चांगला उपयोग होत आहे, म्हणून अध्यक्ष महाराज 19 जुलै 2011 125 तालुक्याचा निर्णय केला, आयुक्तालय केलं. 31 मार्चला अध्यक्ष महाराज GR काढला, मानव विकास बंद. अरे मग नवीन योजना अगोदर करायची होती ना, नवीन योजना केल्यावर बंद करायचं होतं ना. हे अध्यक्ष महाराज कसं शक्य आहे की तुम्ही अध्यक्ष महाराज मंत्री महोदय तुम्ही नवीन योजना यायचीच आहे बंद केली? म्हणजे ज्या फांदीवर आपण बसतो ती तोडायची नाही, यासाठी तर आपल्याला लहानपणी शिक्षकीची कथा सांगितली, आपल्याला झोप यावी म्हणून थोडी कथा सांगितली. ती कथाच यासाठी होती की जोपर्यंत आपली नवीन व्यवस्था होणार नाही. मला याची पूर्ण जाणीव आहे की मंत्री महोदयांचा याच्यामध्ये कुठेही अध्यक्ष महाराज त्यांनी अशी चूक केलेली नाही, पण आता उत्तर देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. त्यांना कदाचित कधी कधी असं होतं की अनेक गोष्टी माहिती होत नाही, असं होतं अध्यक्ष महाराज, आणि त्यांनाही कदाचित मानव विकास बंद केलं तेव्हा विश्वासात घेतलं नाही, हा माझा ठाम विश्वास आहे की त्यांना माहितीही नसेल की मानव विकास बंद करून टाकली. अध्यक्ष महाराज आता माझी आपल्याला अजून एक विनंती आहे. उद्योग क्षेत्रामध्ये मी तुम्हाला आकडे सांगतो की कसा अन्याय होत आहे विदर्भ मराठवाड्यावर. ठीक आहे, शेंद्रा बिडकीन चांगली योजना केली,
अध्यक्ष महाराज डिगी केली, विदर्भात अध्यक्ष महाराज आमच्यासाठी एकही योजना नाही आहे. अध्यक्ष महाराज तुम्ही NICDC आणि MITL हे विकसित करता, केलं पाहिजे. मराठवाड्यात आमची सासूरवाडी आहे, त्याचा विकास भरपूर झाला पाहिजे. पण अध्यक्ष महाराज अरे पण सासूरवाडीचा होताना जावई गरीब राहिला तर कसं चालेल. अध्यक्ष महाराज शेंद्रा बिडकीन त्याच्यामध्ये तुम्ही अध्यक्ष महाराज शेंद्रा बिडकीनमध्ये आपण DMICचा भाग केला. आज विदर्भामध्ये जे उद्योग आहे ना, एकदा त्याची श्वेतपत्रिका काढा. तुमच्या लक्षात होईल की विदर्भामध्ये जे उद्योग आहे ना ते मजबुरीचे आहे. ऑटोमोबाईल उद्योग तुमच्याकडे येणार नाही. तुमच्याकडे आयरन ओर काढा, कोळसा काढा, पॉवर स्टेशन. अरे पण शेतीवर आधारित उद्योग आहे, धानावर आधारित उद्योग आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्कीम्स, कापूस उत्पादक आहे यवतमाळमध्ये, हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. मग आपण जर वैधानिक विकास मंडळाचं संरक्षण दिलं नाही. आणि शेवटचे मुद्दे अध्यक्ष महाराज, कारण आपल्याला माहिती आहे की अध्यक्ष महाराज खरं तर अध्यक्ष महाराज माझी मान्य मंत्री महोदयांना विनंती आहे की अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये आपल्याला उद्योगाच्या संदर्भात सुद्धा विदर्भाचा स्पेशल ऍक्शन प्लॅन केलं पाहिजे. विजेच्या दरामध्ये सूट दिली पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि इथं फक्त तेवढं देऊन होणार नाही, आमची एक पॉलिसी वनावर आधारित केली पाहिजे. मी केली होती, त्याला पुढे न्या. फ्लाय ॲशवर एक पॉलिसी केली पाहिजे. मी फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट सेंटर डेव्हलप करायसाठी मान्यता दिली, 10 एकर जागा घेतली, त्याला आपण केली पाहिजे. वनौषधीच्या बाबतीत काम केलं पाहिजे, पर्यटनाच्या बाबतीत काम केलं पाहिजे, बांबूच्या बाबतीत काम केलं पाहिजे, मामा तलावाच्या बाबतीत काम केलं पाहिजे, शेतकरी महिला प्रशिक्षण संस्था उभ्या केल्या पाहिजे, गोंडवाना विद्यापीठासारखं चांगलं केंद्र उभं केलं पाहिजे. अन्यथा इंटरनॅशनल विद्यापीठ मुंबईपाशी. आणि आमच्याकडे काय म्हणजे आम्हाला ही शरम वाटली पाहिजे की आम्ही विदर्भ मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना मुंबई पुण्याला शिकायला जावं लागतं. ही काय आमच्या पराक्रमाचं द्योतक नाही आहे, हे पराक्रमाचं द्योतक नाही आहे. विदर्भामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही कसं स्वावलंबी होऊ याचाही विचार तुम्ही केला पाहिजे अध्यक्ष महाराज. आता गडचिरोलीचं उपकेंद्र आम्ही मागतोय, पैसेच नाही म्हणता तुम्ही. चंद्रपूरमध्ये उपकेंद्र उघडायचं आहे. आता एक शेवटच्या मुद्द्यात मी पुस्तक देतो, जास्त वेळ करत नाही कारण अर्धा तास आहे, 1 मिनिट वाचला आहे. अध्यक्ष महाराज एकदा हे समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नावरील उच्चस्तरीय समितीचा अहवाल आहे. माझी आपल्याला विनंती आहे की एकदा याच्यावर एक बैठक करून टाका. हां एकदा बैठक करा, त्याच्यावर मी आता विस्तृत बघत नाही. पण याच्यामध्ये काही ज्या सुधारणा आहे, सुधारणा म्हणण्यापेक्षा शिफारशी, त्या एवढ्या चांगल्या आहेत. आणि आशिषजी माझा विश्वास आहे की हे काम तुमच्या नेतृत्वातच होऊ शकते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही सुद्धा मी बघितलं तुम्ही आज व्यस्त होता तरी सुद्धा कार्यक्रम सोडून विदर्भावर मराठवाड्यावर प्रेम असल्याने तुम्ही उत्तर द्यायला इथं उपस्थित राहायला. तुम्ही अभ्यास चांगला करता. फक्त माझी विनंती आहे की आपण एकमेकाशी बोलून मॅच फिक्सिंग करू. कधी कधी तुमच्या मर्यादा असतात की अधिकाऱ्यांना तुम्ही तुमच्या ज्या शब्दकोशामध्ये आहे त्या शब्दांचा वापर तुम्हाला करता येत नाही, पण आम्हाला तर करता येईल सभागृहात. विदर्भाच्या मराठवाड्याच्या विकासाच्या आड जो जो येईल त्याला धडा शिकवण्यासाठी आपण एकत्र येणं काळाची गरज आहे. अन्यथा एक काळ असा येईल की आम्ही सर्वजण मागे राहू. नाही तुम्ही आहेच हो, तुम्ही तर गडकरी साहेबांच्या हृदयात आहे, काय अडचण आहे. मी गडकरी साहेबांच्या हृदयात आहे ना, त्यांच्या एवढं माझी थोडी जागा. खाली बसून बोल नका आता अध्यक्ष महाराज. आणि म्हणून माझी विनंती आहे की अध्यक्ष महाराज विजेचं कनेक्शनही आहे का, 1,27,000 आम्ही वीज कनेक्शन मध्ये आमचा अनुशेष आहे. यांच्या अकोल्यामध्ये वीज कनेक्शन मागितलं देत नाही, गराव सोगार. अरे आमचं 1,27,000 अनुशेष आहे विदर्भाचा, 27,000 पेंडिंग आहे, देऊन टाका. नका 1,00,000 तुम्ही पचवून टाका, 27,000 तर द्या तुम्ही. माझी विनंती आहे अध्यक्ष महाराज, तुम्हाला धन्यवाद अध्यक्ष महाराज की अध्यक्ष महाराज तुम्ही नेहमी आम्हाला मदत करता. पंढरपूरची असून चंद्रपूरसाठी नागपूरसाठी जे तुम्ही मदत करता
नाही पुन्हा आमचं गोत्र एक आहे ना, पंढरपूर, नागपूर, चंद्रपूर असं. त्यामुळे आमचा हा वैधानिक विकास मंडळाची स्थापना पुढच्या 1 महिन्याच्या आत होण्यासाठी अध्यक्ष महाराज आश्वासन दिलं पाहिजे. आणि दुसरं मग पूर्ण जाणीव आहे, आम्हालाही माहिती आहे ना अध्यक्ष महाराज, की मंत्रालयामध्ये काही शुक्राचार्यांना याची मोठी अडचण होते, त्यांना खूप दुःख होते की विदर्भ वैधानिक विकास मंडळ झालं तर त्यांना कंपल्सरी पैसे द्यावे लागतात. त्यामुळे ते असे सुंदर तर्क काढतात. माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की तर्क न काढता वैधानिक विकास मंडळ स्थापन करणं ही काळाची गरज आहे. ही जर स्थापन करण्यामध्ये आपण मागे राहिलो तर आपल्याला माफ जनता करणार नाही, आणि जनतेने कदाचित माफ केलं तर ईश्वर कधीच माफ करणार नाही. माननीय अध्यक्ष महोदय, या सभागृहाचे ज्येष्ठ नेते माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांनी वैधानिक विकास महामंडळाच्या संदर्भामध्ये अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पर्श केलं. अनेक बाबीवर त्यांनी जे काही असमतोल निर्माण होत आहे, विदर्भावर कशा पद्धतीने कुठे अन्याय होत आहे याच्या संदर्भामध्ये त्यांनी जे मत या ठिकाणी व्यक्त केलं आणि जी अनेक गंभीर बाब ज्या शासनाच्या लक्षात आणून दिली त्यासाठी मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि हा विश्वास देखील व्यक्त करतो की जोपर्यंत विदर्भामध्ये सुधीर भाऊ सारखा जनप्रतिनिधी आहेत तोपर्यंत विदर्भावर कधी काही अन्याय होऊ शकत नाही. ही बाब मान्य करावीच लागेल की ज्या पद्धतीचं विश्लेषण आणि ज्या पद्धतीचं युक्तिवाद सुधीर भाऊंनी केलं, कदाचित ईश्वराने हा आशीर्वाद आणि शक्ती फक्त सुधीर भाऊला दिलेली आहे. कदाचित महादेवचा आशीर्वाद त्यांच्यावर आहे. त्यांनी अनेक अपेक्षा माझ्याकडून व्यक्त केल्या आणि उत्तर अर्धा तास चर्चेचे मुद्दे उपस्थित करतानाच त्यांनी माझं अर्ध उत्तर देऊन दिलेलं आहे. त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. राज्य सरकार वैधानिक विकास महामंडळ गठीत करण्यामध्ये गंभीर नाही का? गंभीर आहे. राज्य सरकारने आपल्या स्तरावर सर्व प्रयत्न केले. ही बाब सत्य आहे की खर्चाचा विभागणीय आकडेवारी ही बजेटरी तरतूद दाखवली गेली, परंतु प्रत्यक्षामध्ये झालेला खर्च दाखवला जात नाही. वैधानिक विकास महामंडळच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याचं मी जास्त वेळ न घेता मुद्द्याने उत्तर देतो. सर्वात पहिला मुद्दा त्यांनी उपस्थित केला की माननीय केंद्रीय मंत्र्यांची वेळ आपण घ्यायला पाहिजे. आपण 51 आमदारांचं पत्र दिलं. निश्चित मी त्यांना आश्वस्त करतो की हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही आहे, याला केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे पाठपुरावा आपण करत आहोत, परंतु फक्त पत्रव्यवहार करून नाही तर प्रत्यक्षात देखील पाठपुरावा करू. आपण सर्व केंद्रीय मंत्री महोदयाची वेळ घेऊया आणि एक दिवस या संदर्भामध्ये विदर्भाच्या आणि मागासलेल्या भागाच्या सर्व लोकप्रतिनिधीला घेऊन या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे विनंती करूया. त्यांची तारीख घेण्यासाठी मी पत्र देतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती करतो की त्यांनी देखील या संदर्भामध्ये वेळ घ्यावा आणि विदर्भाच्या आणि मागासलेल्या भागाच्या सर्व तालुक्याच्या जनप्रतिनिधीच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधी आमदार असेल, खासदार असेल, त्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांना आपण या ठिकाणी विनंती करू. दुसरा विषय की विदर्भ वैधानिक विकास महामंडळ किंवा वैधानिक विकास महामंडळ गठीत न झाल्यामुळे याचे जे इम्पॅक्ट होत आहे, ज्याच्यावर आपण या ठिकाणी भाष्य केलं, त्या संदर्भामध्ये जोपर्यंत मंडळ गठीत होत नाही तोपर्यंत अनुशेष निर्माण होऊ नये किंवा विदर्भावर किंवा इतर मागासलेल्या भागावर अन्याय होऊ नये याची दक्षता घेणं देखील आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून मी आजच या संदर्भामध्ये सभागृहाला आश्वस्त करतो आणि विभागाला सूचना देतो. हे सभागृहाचं आश्वासन आहे की यापुढे जसं विभाग वाईज आपण बजेटरी तरतूद दाखवली तशाच पद्धतीने विभाग वाईज खर्च हे देखील सभागृहाला सादर करण्याची सूचना मी या ठिकाणी देतो. कारण की जरी वैधानिक मंडळ अस्तित्वात नाही आहे, परंतु परत एक नवीन अनुशेष निर्माण होऊ नये. वारंवार वेगवेगळ्या दांडेकर समिती, हे सर्व वेगवेगळ्या समिती गठीत झाल्या,
प्रदीर्घ संघर्ष विधानसभेत मी देखील पाहिलेला, आपण देखील पाहिलेला आहे. आणि विदर्भाच्या विकासासाठी आपण अनेक वर्ष भांडत राहिलो, आपला संघर्ष राहिला आणि अनेक संघर्षातून हे वैधानिक मंडळ आपल्याला मिळालं होतं. आणि म्हणून जे दुसरी सूचना आपण केली होती त्या संदर्भामध्ये मी आपल्याला एकदम सकारात्मक आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि जो या आदेशाचं पालन करणार नाही त्याच्यावर निश्चितपणे आपण आपल्या संसदीय आयुधांचा वापर करून, मला ते आपल्याला सांगण्याची गरज नाही, तो आपला अधिकार निश्चितपणे वापरणार. लोकसंख्येच्या प्रमाणात नोकरी मिळाली पाहिजे याच्यात काही दुमत नाही. आणि म्हणून ही आकडेवारी देखील विभागाकडून आपण गोळा करू आणि यापुढे नोकरीचा जो काय अनुशेष विदर्भ मराठवाड्याचा राहिलेला आहे तो अनुशेष कुठल्याही परिस्थितीत निर्माण होऊ नये याची देखील दक्षता आपण या ठिकाणी घेऊ. तिसरं महत्त्वाचं सूचना आपण या ठिकाणी केली की नक्षल भत्ताच्या संदर्भात. नक्षल भत्ताच्या संदर्भामध्ये आता नक्षलवाद विदर्भाचा संपुष्टात आल्यात जमा झालेला आहे, परंतु आपण मुद्दा उपस्थित केल्यामुळे की कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तिथं जाऊ नये आणि नोकरीचं पदांचा अनुशेष त्या ठिकाणी व्हावा हे कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही आणि होणं योग्य नाही. त्यामुळे गरज पडली तर नक्षल भत्ता देऊ, किंबहुना लोकांना ज्या ठिकाणी पदाचा जो अनुशेष आहे पोस्टिंग देऊन त्या ठिकाणी एक तर जॉईन करायला सांगू, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये किंवा नवीन जी नोकरी या ठिकाणी झाली आहे त्यांना पहिले विदर्भामध्ये पोस्टिंग द्यायला सांगू. परंतु जे रिक्त पद आहेत ते महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात सम प्रमाणात पाहिजे. एका भागामधले सर्व पदं भरलेले आहे आणि गडचिरोली, चंद्रपूर आणि विदर्भाचे सर्व पदं रिक्त आहे. हे असमतोल आपण निर्माण होऊ देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सर्व विभागाला सूचना देऊ की जर पदाची कमतरता असेल तर तो सम प्रमाणात राहिला पाहिजे. एका भागामध्ये जास्त आणि दुसऱ्या भागाने कमी राहू नये याची दक्षता निश्चितपणे आपण या ठिकाणी घेऊ. धानाचा बोनसच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलं. हे आपल्यालाही कल्पना आहे की यावर्षी एल निनोचं संकट आहे. यावर्षी आपण कर्जमाफी केली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय बोनसच्या संदर्भात सकारात्मक आहे. आपल्या सरकारने धानाच्या खरेदी केंद्रात धान न दिलेल्या लोकांना देखील बोनस देण्याचा निर्णय ऐतिहासिक आपण या संदर्भात केलं. आणि तुम्ही आणि मी दोघे धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहोत आणि म्हणून धान उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे. मागच्या वर्षी देखील आपण धानाचा बोनस हा हंगामात दिलेला होता. या संदर्भामध्ये निश्चितच यावर्षीची परिस्थिती कशी राहते, संकट कसं राहते, आपण कर्जमाफीचा निर्णय झाला मागच्या वर्षीचाच बोनस आता या संदर्भामध्ये निश्चितच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागे आपल्याला सर्वांनाच या ठिकाणी सांगितलेलं की शासनाच्याकडे या विषयावर निर्णय प्रलंबित आहे, परंतु निर्णय नकारात्मक अद्याप झालेला नाही आहे हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. मानव विकास कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला. ही बाब सत्य आहे की विदर्भाच्या मॅक्झिमम आणि मराठवाड्याच्या मागासलेल्या भागामध्ये जिथं लोकांचा दरडोई उत्पन्न कमी आहे वाढवण्यासाठी अशा पद्धतीचा कार्यक्रम होता. माननीय सुधीर भाऊ आपण देखील वित्त विभागाचे मंत्री होता आणि मी मानव विकास मिशन कार्यक्रमाचा खूप गांभीर्याने अभ्यास केला. मानव विकास मिशनमध्ये आपण 125 तालुक्याला दरवर्षी 250 कोटी रुपये देत होतो आणि माझा देखील तालुका मानव विकास मिशनमध्ये होता. परंतु मानव विकास कार्यक्रमामध्ये जेव्हा ते निवड झाली तेव्हा 2 क्रायटेरियावर त्याची निवड झाली होती. एक तर वुमन लिटरसी आणि दुसरं BPLची यादी. मुळातच जेव्हा केंद्राने आपल्याला इष्टांक दिला तेव्हा तो इष्टांक राज्याने जिल्ह्याला वाटला आणि जिल्ह्याने तालुक्याला वाटला, तालुक्याने गावाला वाटून टाकला. परंतु प्रत्यक्षामध्ये मानव विकास मिशनच्या कार्यक्रमामध्ये माझा व्यक्तिगत मत देखील असं होतं की मानव विकास मिशनमध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधींचा सहभाग नव्हता. अनेक ठिकाणी आपण 2 कोटी रुपये देत होतो, परंतु ती कधी DPTC मध्ये त्याची चर्चा व्हायची नाही, त्याची कुठली तालुका लेवलवर आमदाराची कमिटी नाही आणि त्यातून जी काही फलनिष्पत्ती आपल्याला अपेक्षित होती ती झाली नाही. मानव विकास मिशनचा कार्यक्रमच मार्च 26 पर्यंत होता, परंतु मानव विकास मिशन कार्यक्रम जरी संपला असेल परंतु आपण ही बाब ठरवली होती की अशा एक यासारखी दुसरी योजना या ठिकाणी निश्चितपणे कार्यान्वित करायला पाहिजे. आणि आता जे नवीन आपण केंद्र सरकारचे जे निकष आहेत ते मानले नाही तर राज्य सरकारने स्वतः आकांक्षित तालुक्याची आता आपण निवड या ठिकाणी केलेली आहे आणि त्यामध्ये विदर्भाचे
मानव विकासपेक्षा जास्त तालुके या ठिकाणी आपण समाविष्ट करत आहोत. आणि एकूण मानव विकास कार्यक्रम हा 125 तालुक्यांसाठी होता, परंतु आकांक्षित तालुके कार्यक्रम हा 177 तालुक्यासाठी या ठिकाणी राहणार आहे. आणि निश्चितच आपल्याशी देखील चर्चा करून आपण सर्व सामूहिक प्रयत्नातून अशा पद्धतीने मागासलेल्या भागासाठी लोकांच्या पर कॅपिटा इन्कम वाढलं पाहिजे, लोकांना रोजगाराची संधी जास्तीत जास्त निर्माण झाली पाहिजे. या संदर्भामध्ये निश्चितच एक नवीन उपक्रम आपण या ठिकाणी सुरू करू. त्या योजनेचं स्वरूप कसं असावं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने लोकांमध्ये कुठे कुठल्या भागामध्ये आपण मागे आहोत, त्या सेक्टरमध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी या संदर्भामध्ये जे काही निर्णय आपल्याला करता आला ते करण्याच्या दृष्टीने निश्चितच आपण या ठिकाणी प्रयत्न करू. उद्योगाच्या संदर्भामध्ये आपण जो मुद्दा उपस्थित केला त्याच्या संदर्भात मागे आपलीशी माझी चर्चा झाली. लवकरच या संदर्भामध्ये विदर्भात औद्योगिक प्रगती झाली पाहिजे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मदतीने जर आपल्याला या ठिकाणी नवीन क्षेत्र उभारणं येणं शक्य असेल तर या संदर्भामध्ये निश्चितच मी आपल्या उपस्थितीत माननीय उद्योगमंत्रीसोबत या संदर्भात बैठक घेऊ. गरज पडली तर माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत बैठक घेऊ. परंतु या संदर्भामध्ये निश्चितपणे आपल्याला सकारात्मक उत्तर आणि रिझल्ट देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन. अनेक विषय आहे की ज्याच्या संदर्भामध्ये आपण उल्लेख केला, परंतु ही वस्तुस्थिती आहे. आपला आणि माझ्यात एक साम्य आहे. एक तर आपलं गोत्र एक आहे पूरचं, आणि दुसरं असं की तुम्ही आणि मी धानपट्ट्याचे प्रतिनिधी आहोत. तिसरं तुमच्याकडे जंगल आहे, माझ्याकडे जंगल आहे. चौथं तुमच्याकडे आदिवासी क्षेत्र आहे, माझ्याकडे आदिवासी क्षेत्र आहे. त्यामुळे तुमच्या आणि माझ्या व्यथा काही वेगळ्या नाही आहे. अनेक वर्षाच्या विधानसभेच्या आपल्याला अनुभव आहे. मी देखील 5व्यांदा या ठिकाणी विधानसभेत आलो. काही विषय आपण मंत्री असताना मी उपस्थित केले, त्याच्यावर आपण सकारात्मक आश्वासन दिलं की आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वन क्षेत्र आहे आणि वन क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना निश्चितपणे अनेक अडचणीचा या ठिकाणी सामना करावा लागत आहे. त्या ठिकाणी सिंचनाची सोय आपल्याला करता येत नाही, त्या ठिकाणी औद्योगिक प्रगती आपल्याला करता येत नाही कारण की एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स मिळत नाही. असे अनेक इम्पॅक्ट आपल्यावर वनाचा पडलेला निगेटिव्ह इम्पॅक्ट. मी सदस्य असताना आणि आपण वनमंत्री असताना मी आपल्याला विनंती केली होती आणि नॅशनल स्टेट बोर्ड ऑफ वाईल्डलाईफच्या मीटिंगमध्ये देखील मी आपल्याला विनंती केली होती की आता मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट खूप वाढलेला आहे. आपल्याला माहीत आहे की चंद्रपूरमध्ये परवा एकाच घटनेमुळे 4 महिलांचा मृत्यू झाला. माझ्याकडे 1 वर्षात 17 मृत्यू झाले. आपल्याकडे माझ्यापेक्षा दुपटीने तिपटीने लोकांचे मृत्यू होऊन राहिले. शेती सध्या होऊ शकत नाही अशा पद्धतीची अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणजे एका बाजूने सिंचनाची सोय नाही कारण की वन कायदा अडचणीत आहे, दुसऱ्या बाजूने पिकं झाली, निसर्गाच्या कृपा झाली समजा, आणि अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस नाही आला किंवा कोरडा दुष्काळ नाही पडला आणि पीक झाली, तर एका रात्री वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे आपल्या भागाच्या लोकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. ही वस्तुस्थिती तुम्हाला आणि मला आणि सर्वांनाच मान्य आहे. आणि त्यामुळे मी तेव्हाही आपल्याला विनंती केली होती की ज्या पद्धतीने आपण डोंगरी विकास कार्यक्रम सुरू केला विशिष्ट भौगोलिक परिस्थितीनुसार, या कारणामुळे ज्या लोकांवर विपरीत परिणाम पडलेला आहे त्या संदर्भामध्ये देखील भविष्यामध्ये एक चांगला या संदर्भामध्ये कार्यक्रम शासनाच्या वतीने सुरू करावा. मानव विकासाच्या वतीने जेवढे महाराष्ट्रात ज्या भागामध्ये वन्य प्राण्यांचा किंवा नॅशनल पार्क असेल किंवा मोठ्या पद्धतीने कोर किंवा बफर झोनचे गाव असतील ज्याच्यामुळे हे विदर्भात 11 जिल्ह्यात हा प्रश्न आहे, परंतु महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यात हा प्रश्न त्या संदर्भात निर्णय झाला पाहिजे हे तुमच्यासारखं माझं देखील मत आहे. आणि वनावर आधारित बाकी सर्व उपक्रम आपण संदर्भामध्ये सांगितलं. आपल्याकडे पर्यटनाच्या संदर्भामध्ये जे शक्यता आहे त्याची देखील पॉसिबिलिटी आपण आपल्या इकॉनॉमिक ग्रोथसाठी तपासून घेतली पाहिजे. त्याच्यासाठी आपण आता यावर्षी अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलं की आपण जे काही महाराष्ट्राचे निवडक 50 स्थळामध्येच पैसे देऊ. प्रादेशिक पर्यटनचे पैसे आपण अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मी हे आवर्जून या ठिकाणी जाहीर केलं की आपण निवडक क्षेत्राचा विकास या ठिकाणी करणार आहोत. गोंडवाना विद्यापीठाच्या संदर्भामध्ये आणि मामा तलावाच्या संदर्भामध्ये आणि वीज कनेक्शनच्या संदर्भामध्ये देखील आपण जे मुद्दे उपस्थित केले, ही बाब सत्य आहे की विदर्भाच्या 11 जिल्ह्यामध्ये जेवढे कृषी पंप नाही आहे तेवढे एकट्या नगर जिल्ह्यात आहे, तेवढे एकटे पुणे जिल्ह्यात आहे. आणि त्यामुळे इलेक्ट्रिकची जी सबसिडी आहे ती देखील आपल्या भागाच्या शेतकऱ्यांना आता आपण विजेचं कनेक्शन देऊ शकून नाही राहिलो कारण की आता शासनाची पॉलिसी तशी आलेली आहे. परंतु आता बहुतांश आपण मुख्यमंत्री सौर कृषी योजनेच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की आपण बॅटरीचं आता स्टोरेजची मोठ्या प्रमाणामध्ये क्षमता निर्माण करत आहोत. थोडंसं उशीर होईल याला, परंतु यातून मोठ्या प्रमाणामध्ये आपण दिवसा वीज देण्याचा कार्यक्रम आता हाती घेणार आहोत.
एकदा आपला पूर्णपणे ॲग्रिकल्चर फीडर हा जर सोलरवर येऊन गेलेला आहे, भविष्यात लवकरात लवकर तो येईल, तर निश्चितपणे मला असं अपेक्षित आहे की या संदर्भामध्ये आपल्याला आपल्या भागाच्या लोकांना देखील एजी पंपाचे कनेक्शन भविष्यामध्ये दिले गेले पाहिजे या मताचा मी देखील आहे. परंतु या संदर्भामध्ये आज निर्णय घेणं शक्य नाही आहे. जी वस्तुस्थिती आहे ते आपल्याला सांगितलं. परंतु या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा या संदर्भात करण्यात येईल. आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा विषय जे आपण उपस्थित केलं तो म्हणजे DMFच्या संदर्भात. माननीय सुधीर भाऊ, मी आपल्याला सांगू इच्छितो की अनावधानाने काही काही गोष्टी घडून जातात. अनेक गोष्टी घडतात ज्याची माहिती आपल्याला राहत नाही. अनावधानाने काही चुका आपल्या हातून घडून जातात. विदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये वनसंपदा आहे, तशाच विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खनिज संपदा आहे. महाराष्ट्राची 3 पॉलिसी केंद्र सरकारने ॲक्सेप्ट केली. एक तर महाराष्ट्राचा RTI देशाने घेतला. दुसरा महाराष्ट्राचा रोजगार हमी केंद्र सरकारने ॲक्सेप्ट केलं, त्याला अडॉप्ट केलं. आणि तिसरा जो महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलं की ते म्हणजे महाराष्ट्राचा जो आपण मिनरल डेव्हलपमेंट फंड होतं, ती पॉलिसी केंद्राने ॲक्सेप्ट केली आणि प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना अशा पद्धतीने एक नवीन उपक्रम पूर्ण देशभरात त्यांनी लागू केला. जेव्हा खनिज विकास निधी ही कशी सुरू झाली, माननीय नितीन गडकरी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत झाली होती. आणि त्या समितीने असं शिफारस केली होती की ज्या भागातून खनिज संपदाचं उत्खनन होतं त्या ठिकाणचे रस्ते खराब होतात आणि त्या भागाचे रस्ते खराब होतात म्हणून काहीतरी जे रॉयल्टीच्या स्वरूपात सरकारला जे पैसे मिळतात त्याच्या 3 पद्धतीचे पैसे असतात. एक तर मिनरलची जी किंमत आहे ती सरकारलाच प्राप्त होते. दुसरं रॉयल्टीची रक्कम. आज रॉयल्टीची रक्कम मधून 10% रक्कम फक्त त्या जिल्ह्यावर खर्च करावी अशा पद्धतीचं 1999 सालचं खनिज धोरण होतं, त्यामध्ये जाहीर करण्यात आलं. त्यानंतर 26 मेला 2002ला केंद्र आपल्या खनिज धोरणानुसार मग खनिज विकास निधी सुरू झाला आणि 1 ऑगस्ट 2012ला त्याची पॉलिसी बदलण्यात आली. परंतु जेव्हा माननीय मोदी साहेबांनी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना सुरू केली तेव्हा दुर्दैवाने आपल्या हातून एक चूक घडली की आपण खनिज विकास निधीमध्ये जे राज्य सरकारचं कॉन्ट्रीब्युशन होतं तो बंद केलं आणि आता तो खर्च आपण ग्राहकावर लोड केला. आणि मेजर मिनरलवर 30% आणि मायनर मिनरलवर 10% अशा पद्धतीचं DMF आपण इम्पोज केलं. आणि त्यामुळे नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा ज्या भागामध्ये मेजर मिनरल्स आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निधीचं स्तोत्र सुरू झालं. मात्र प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेमध्ये ज्या गाईडलाईन्स आहे 1 सप्टेंबर 2016ची असो की 24 फरवरी 2024ची असो, 14 फरवरीची, हे दोन्ही गाईडलाईन्स हे केंद्र सरकारने केलं. त्यामध्ये उच्च प्राथम्य आणि अन्य प्राथम्य बाबी आहे आणि त्याच्यामध्ये रस्ते हे अन्य प्राथम्य बाबीमध्ये आहे. मी या विषयावर तत्कालीन मी तेव्हा आमदार होतो आणि माननीय अजित पवार साहेबांना आणि तत्कालीन खनिकर मंत्र्यांना मी देखील पत्र दिलं. त्यांच्यासोबत माझी बैठक झाली. तेव्हा कोविडचा काळ होता आणि कोविडच्या काळामध्ये बैठकीमध्ये माननीय अजितदादांनी जी बैठक घेतली होती ती 24/6/2021ला बैठक घेतली आणि 24/6/2021ला माननीय अजित पवार साहेबांनी असं सांगितलं होतं की आता कोविडचं संकट आहे, जेव्हा कोविड कमी होईल तेव्हा आपण परत MDF आपण सुरू करू. त्यानंतर मी अनेकदा पत्रव्यवहार केला आणि त्याचं खूप मी फॉलोअप केलं. आणि जर ग्राहक तो पैसे देत असेल तर राज्य शासनाने देखील आपल्या कॉन्ट्रीब्युशनमधून शेवटी मिनरलची वेळ ती हजारो कोटीची असते, ती सरकारच्या तिजोरीत जाते. रॉयल्टीचे पैसे हे देखील हजारो कोटीत असतात, ते देखील राज्याच्या तिजोरीत जाते. मग ज्या जिल्ह्यामध्ये ती मायनिंग होऊन राहिली त्या जिल्ह्यामध्ये विदर्भाचे जिल्हे जास्त आहे, कारण की महाराष्ट्राचा 70% मिनरल विदर्भात आहे. आणि म्हणून मी आपल्याही मताशी मी सहमत आहे, याचा मी खूप फॉलोअप केलेला आहे. आणि मला आपल्याला देखील आपल्या उपस्थितीत या संदर्भामध्ये लवकरच आपण तो जो निरसन झालेला कायदा आहे तो आपण जेव्हा 1 सप्टेंबर 2016ला आपण राज्याचा पण पॉलिसी GR काढला तेव्हा त्या GR मध्ये असं लिहिण्यात आलं की आता केंद्र ग्राहक हा पैसे देत असल्यामुळे
राज्याला ते पैसे द्यायची गरज नाही आणि म्हणून आपल्या या खानबाधित जिल्ह्याला जे हक्काचा निधी मिळत होता तो मिळणं बंद झालं आणि म्हणून या संदर्भामध्ये निश्चितच एक सकारात्मक निर्णय झाला पाहिजे आणि म्हणून या संदर्भामध्ये वित्त विभाग याची पूर्णपणे नाहरकत देईल, परंतु हा पुन्हा नवीन ऑर्डिनन्स किंवा कायदा आपल्याला विधानसभेत येऊन करावा लागेल आणि खनिज विकास निधीचे जे 2001ला जो आपण कायदा केला होता तो पुनर्जीवित करण्याच्या दृष्टीने निश्चितपणे आपण सकारात्मक निर्णय घेऊया. यातून काय होईल की यातून ज्या मायनिंगमुळे जे मोठ्या प्रमाणामध्ये जे अस्ते खराब होतं, ज्याला आज आपल्याला पैसे देता येत नाही, ते देण्याची व्यवस्था या ठिकाणी निश्चितपणे निर्माण होईल. मी हे सर्व बाबी आपण ज्या उपस्थित केल्या त्याच्यामधल्या प्रत्येक मुद्द्याचा मी खुलासा या ठिकाणी केलेला आहे, परंतु दुसरी बाजू देखील मला सांगायची आहे. एक काळ असा होता की आपण नेहमी विदर्भाच्या अनुशेषावर आणि विदर्भाच्या मागासलेल्यापणावर बोलत होतो, परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही. आज माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये विदर्भ खूप ग्रो करत आहे आणि प्रत्येक क्षेत्रामधली इन्व्हेस्टमेंट, पायाभूत सुविधा, औद्योगिक प्रगती, खानबाधित क्षेत्राचा निधी तर आपल्याला जो हक्काचा तो मिळतच आहे त्या माध्यमातून, परंतु व्हॅल्यू ॲडिशन इंडस्ट्रीमध्ये आपल्या औद्योगिक धोरणामध्ये जे विदर्भाला जो स्थान आहे, जे जे निर्णय विदर्भाच्या हितासाठी होते परत ते तर करायचेच आपल्याला, ते माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वात होतच आहे, परंतु भविष्यामध्ये अनुशेष परत निर्माण होऊ नये, परत एक बॅकलॉग निर्माण होऊ नये आणि परत त्या बॅकलॉगच्या साठी संघर्ष करून आपल्याला परत नवीन एक लढाई लढण्याची गरज पडू नये, हे विदर्भाचा जनप्रतिनिधी असताना मला देखील ही भावना आहे. आणि आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर या ठिकाणी स्पर्श केलं. आपल्या स्पर्श केल्यामुळे, आपण हे मुद्दे उपस्थित केल्यामुळे या मुद्द्याला एक वेगळं विधिमंडळात चर्चा या ठिकाणी उपस्थित झाली आणि मला विश्वास आहे की जे प्रश्न आपण उपस्थित केले या संदर्भामध्ये सकारात्मक आश्वासन मी दिलेलं आहे. त्या आश्वासनाची पूर्ततेसाठी माझ्या कार्यालय फॉलोअप करेल आणि जो या आश्वासनाचा आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, हे मी आपल्याला सांगतो. धन्यवाद.